आरोपीला अटक करताय पोलिसांना काय मागणी आरोपी पळून जातो का पळवून लावला जातो। वाल्मिक कराड सुद्धा सरेंडर होणार म्हणून 12 तास बातम्या चालू होत्या। सरेंडर होण्याच्या बातम्या पुण्यातही माहित होता ना, म्हणजे त्याला लपवून ठेवण्यात आलेलं होतं। मग ह्या आरोपीला पण लपवून ठेवलंय का? एवढ्या घाणेरड्या घटना होत आहे। आज कॅब चालकाची पण ती घटना जी आहे ती समोर आली आहे। प्रत्येक तासाला घटना घडतायत। यंत्रणा काय करतीये? गृहमंत्री योगेश कदम इथं आलेले, कुठल्या तोंडाने आले, काय सांगायला आले तिथं? आरोपीला कस्टडी में लिए गए, क्या ये देखिए, हम डेमोक्रेसी में आंदोलन करने का अधिकार है। हम आवाज उठा रहे थे। हम योगेश कदम से मिलना चाहते थे क्योंकि वो होम मिनिस्टर है, और वही पूछना चाहिए था कि ये क्यों बार बार जो है वो घटनाएं बढ़ रही है, आरोपी क्यों अरेस्ट नहीं हो रहा है। और हम जब उनकी गाड़ी के यहाँ पे सामने आए, रोकने की हमने उनकी गाड़ी की कोशिश की, तो तुरंत हमें जो है वो पुलिस ने अरेस्ट किया। पुणे पुलिस का फेलियर है ऐसा लगता है क्या? पुणे पुलिस का ही पूरा फेलियर है। पुणे पुलिस कुछ काम की ही नहीं है। यहाँ पे कोयता गैंग है, हर रोज कुछ ना कुछ हो रहा है, चोरियां हो रही है, यहाँ पे गाड़ियां चल रही है, कोई भी यहाँ पे सुरक्षित नहीं है। पुणे पुलिस पूरी तरह जो है वो नाकाम रही है। पालकमंत्री अजितदादा पवार, तुम्ही म्हणताय आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, सगळ्यांची तीच मागणी आहे। मग बारामतीचं तुमचं बस स्थानक कुठं? आणि आमच्या पुणे शहरात जे आहे ते स्वारगेटचं बस स्थानक कुठं? आडगाडीतल्या गाड्या ज्या आहेत त्या कशा पडल्या आहेत? तिथं कसलं घाणेरडं साहित्य आहे? इथं कोण कंडोमचे ज्या आहेत त्या वस्तू सापडलेल्या आहेत, सापडल्या आहेत, मटक्याचे आटे